विश्वास तो करी स्वामीवरी सता सकळ भोगिता होय त्यांचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वास तो करी स्वामीवरी सता सकळ भोगिता होय त्यांचे समचरण सरोज सांद्रणीला बुधावं जगणनेत पाणी मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता शेदिलाची सेवक झालो शेदिलाची सेवक झालो झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहीरो महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल काया वाचा झाला विष्णुदास काम क्रोध त्याशी बाधितना विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे तुका म्हणे चित्त करावे निर्माण येऊनी गोपाळ राहे दे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे
प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग कमी करतो याची यावत भूतलावर अवतरलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अखंड आपला देह झिजवला, केवळ देह झिजवला नाही तर स्वतःच्या संसाराची ज्यांनी राख रांगोळी केली, असे पंचमवेद जिजाई रमण, सांप्रदायिकचे ज्येष्ठ आदवरे, सांप्रदायिकचे ज्येष्ठ कळस, ज्याने जीवनामध्ये कधीच केला नाही भजन कीर्तनाचा आळस, असे असणारे संत शिरोमणी देहुनिवास शिवराज्याची मुकुटमणी जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा सर्वांच्या पाठांतरात असलेला उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्ती स्थापने दिनानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्याला 16च वर्ष पूर्ण झाले आणि या सोहळ्यातील 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे सोपवलेली आहे. गुरुवर्य महादेव महाराज बोराडे, शास्त्री पावनधाम औरंगपूर, विद्यानंद सागर महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत हरिभक्त पारायण भीमराव विठोबा माळी व उपाध्यक्ष हरिभक्त पारायण कुंडलिक अप्पा शंकर माळी व सर्व सावता भक्तगण कमिटीचे सर्व मंडळ आणि या सोहळ्याला लाभलेले सर्व गायक मंडळी. गायक मंडळीचं गायन ऐकल्यानंतर मरून या जावे आणि आमच्या महाराजांच्या पोटाला यावे. आमच्या महाराजांनी म्हणले गायनाचे बादशाह आहेत. बादशाही पदवी कमीच झाली, माझ्या मते तर ही पदवी कमीच झाली महाराज. आणि हे गायन कीर्तन भजन ज्यांना कळालं त्यांनाच कळालं. कारण एका कीर्तनामध्ये एक आजी उठली आणि मला म्हणली, ताई रडू लागली. मला वाटलं यांना काय झालं कीर्तनामध्ये, काय ताप वगैरे आली काय की म्हणून मी विचारलं, आजी काय झालं? ताई तुम्ही जे आवाज, तुमचा आवाज ऐकल्यानंतर, तुमचं गायन ऐकल्यानंतर तुम्ही जे चिरकता ना, मला पट्ट म्हणून आमच्या शिळीची आठवण आली. कारण आमची शिळी मरत असताना असंच आरडत होती म्हणली तुमच्यासारखी. म्हणून गायन कीर्तन भजन वादन टाळ हे कळलं त्यांनाच कळलं. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नोहे. म्हणून या सोहळ्याला, या कार्यक्रमाला लाभलेले हरिभक्त पारायण गायनाचार्य अभिमन्यू महाराज, कुठून सापडले एवढे सुंदर गायक तुम्हाला? हिरा आहेत, हिरा आहे. आणि हिरा हे असं आहे, हिरा ही कळला त्यालाच कळला. एकाला सापडला आणि त्याने म्हशीच्या गळ्यात बांधला, त्याला ही रत्न पारखीच पाहिजे. असे आमचे अभिमन्यू महाराज हरिभक्त पारायण, रामेश्वर महाराज हरिभक्त पारायण, अशोक महाराज आहेत. इकडे हरिभक्त पारायण वैभव महाराज आहेत. आमच्या महिला मंडळ आहेत. आमचे दोन्ही चोपदार महाराज मला म्हणतात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणारे आमचे दोन्ही चोपदार महाराज आहेत. आमच्या विनेकरी ताई आहेत, आमचे हार्मोनियम वादक आहेत. आणि पुनश्च एकदा हे कीर्तन ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यात यूट्यूब चॅनल इथं उपस्थित आहे. आमचे काय आनंद कीर्तनाचं हे यूट्यूब चॅनल इथं उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद करते. गुरुदेव साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असं त्यांचं ऑपरेटिंग आहे. गायनाचार्याचं इथंच सर्व काही आहे. हे चांगलं असलं तर गायन करावं असं वाटते, नाहीतर ऑपरेटिंग वाले जरी चांगला नसला तर गायनाचार्यांची कीर्तनकाराची माती केलेली भरायला सहित येत नाही. असे सुंदर असे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे माईक सिस्टीमवाले दादा, मृदंगाला जे साथ देतात हरिभक्त पारायण,
चैतन्य महाराज, हरिभक्त पारायण विश्वजित महाराज, सर्वांनाच धन्यवाद करते बरं का. इथं उपस्थित असलेले सर्वच फेटेवाले, गंधवाले, मिशावाले, पदर घेतलेल्या, न पदर घेतलेल्या सर्वांनाच एकदा पुनश्च धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधितना, विश्वास तो कार स्वामी वरी सत, सकळ भोगिता होय त्यांचे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये उपदेश करतात. कुणी कुणाला उपदेश केला पाहिजे, उपदेश करण्याचा अधिकार कोणता होता, कुणाला म्हणतात तुकाराम महाराज. जो उगाच खातो, पडून राहतो त्याला आराम म्हणतात. जो आपले पैसे घेतो परतच देत नाही त्याला हराम म्हणतात. जो आत्म्यामध्ये राहतो त्याला आत्माराम म्हणतात. जो सख्यासारखा राहतो त्याला सखाराम म्हणतात. बापाचं वचन ऐकून माईची मान कापतो त्याला परशुराम म्हणतात. आणि त्याच आईचं वचन ऐकून 14 वर्ष वनवासाला गेला तो श्रीराम, त्याला श्रीराम म्हणतात. आणि त्याच श्रीराम प्रभूच्या चरणाची, तोच श्रीराम प्रभू ज्याच्या चरणाची पूजा करतो त्याला तुकाराम म्हणतात. आणि तो तुकाराम महाराज या भंगामध्ये उपदेश करतात. किती मोठा अधिकार आहे माझ्या तुकाराम महाराजांचा. नुसतं तुकाराम म्हणल्यानंतर यमाचं धोतर लट 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 थर 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 कापत. तुकाराम नाम घेता कापे यम, येम थर 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 कापत होता. नुसतं तुकाराम हा शब्द ऐकल्यानंतर एवढी ताकद तुकाराम महाराजांपाशी होती. आपण ज्या काळाला भेटतोय, ज्या मरणाला भेटतोय, आपल्याला फक्त भीती आहे, फक्त मरणाचीच भीती आहे. मग ज्या काळाला आपण भेटतोय तो काळ तुकाराम महाराजांना सलाम करत होता. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतो. तो काळ सहित तुकाराम महाराजांना सलाम करत होता. एवढी ताकद तुकाराम महाराजापाशी होती. आणि ते तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अशी उपदेश प्रकरणातील अभंग किती एक आहेत. कुणाला उपदेश केला पाहिजे, ऐकणारा कसा असला पाहिजे. किती एक उपदेश प्रकरणातील अभंग आहेत. का तुम्हा आम्हाला उपदेश केलाय, अशा योनी भरपूर आहेत, पण तुम्हा आम्हालाच का उपदेश केला. संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तुला एक वस्तू अधिक जास्त दिलेली आहे. कोणती? निद्रा भोजन भोग आणि भय, पशु पुरुष समान. महाराज म्हणतात निद्रा भोजन भोग आणि भय पशु पुरुष समान आहे. फक्त एक अधिक तुम्हा आम्हाला दिले. ज्ञान अधिक एक नरनमे, ज्ञान बिना पशु जान. ज्ञान अधिक तुम्हा आम्हाला दिलंय, त्या ज्ञानाचा उपयोग आपण केला पाहिजे. त्या ज्ञानानं देव ओळखता येतो, म्हणून तुम्हा आम्हाला उपदेश केला. ते ज्ञान अधिक आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला ज्ञानाचा उपयोग, आम्हाला ज्ञान म्हणजे नेमकं काही माहितीच नाही. माहिती आहे का? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, भावे आपणाशी आपण तया नाव ज्ञान. आणि ते ज्ञान लातूरच्या बाजारात भेटते का बीडच्या? मावशी
कोण्या बाजारात भेटते? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आदी जैसे, किंवा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वेस्वेसी. त्या ज्ञानाला देवाला ओळखता येतं. ते ज्ञान अधिक आपल्याला आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. ऐकण्याची पात्रता असली पाहिजे. ज्ञानाचा कुण्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे हे आपल्याला अक्कल असली पाहिजे. पण कीर्तनाला येताना सिद्धार्थ विचार करतात महाराज. एक जण तर असंच करत होतं कीर्तनामध्ये. मी म्हणलं मावशी असं काय करताय? मावशी म्हणते इथं बसलो माय, पण मला वाटलं घरातलं कुलूप लागले का नाही की मग झटके देऊ लागले. म्हणजे इथं झटके, घरातल्या कुलपाचे इथं झटके दिले. अरे ज्ञान अधिक दिलंय पण त्याचा आम्ही विचार कधी केलाच नाही. विचार केला तर आपला फायदा, नाही तर आला पैसा वाया गेला. उपजते नाशे नाशे नते पुनरत्ने दिसे, ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. ही जन्म इतका मौलिक आहे कारण ही सोन्याचं भांड आहे म्हणून सांगितले. कुणाला माहिती आहे काय सोन्याचं भांड आहे म्हणून? सोनियाचे भांडे दुधाचे अंधण, कुसुंबा घालून नाश केले. अरे सोन्याचं भांडे दान म्हणून फुकट दिले. पण आम्हाला कधी कळते? 50 वर्ष झाल्यावर मग कळते. जेने हा जीवा दिला जीव दिला दान. कुणी दिले हो? कोण दिले? माय बापानं. माय बापाला कोणी जन्म दिलाय? त्यांच्या माय बापानं. असं चालू दे मग रात्रभर. कशाला दिले? भोजना गोमटा. असंच आहे का मावशी? जांभळी दिलेल्या कसं आहे? लोक फक्त खायसाठी जगलेत. खायसाठी जगावं का जगण्यासाठी खावं? हा, जगण्यासाठी. पण आम्ही खायसाठी जगलेला. आम्हाला फक्त खावे प्यावे कसं करावे एवढंच वाटलेलं. भजन कीर्तन हे फक्त वेळ निघून गेल्यानंतर काय आहे याची किंमत पुन्हा कळते. गेला समय न येई हाती, अनुताप होईल अंती. निरोप येता ये मधुताचे, नयन तुझे भरून येती. गेला समय बाबा आता पुन्हा येणार नाही. एकदा निघून गेलेला समय परत येत नाही. म्हणून तर नाही तोपर्यंत भजन केलं पाहिजे. दोन्ही पक्वाच्यासाठी असं टाळ्या वाजवा महाराज. कारण यांची गरज आहे आता. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मी तर म्हणते अहो आहे तरुण तोपर्यंत घ्या परमार्थ करून, नाहीतर एक दिवस जाचाल मरून लोक तुम्हाला टाकतील. ती गाणं तुम्हाला माहिती आहे पण मी सांगते तुम्हाला. तरुण आहे तोपर्यंत भजन केलं पाहिजे.
आणि माता मौल्यांना एकच विनंती आहे, तुम्हाला ही वाटलं पाहिजे एकच लेकरू व्हावं, पण परमार्थामध्ये हिऱ्यासारखं चमकलं पाहिजे, एकच व्हावं. काय करायचं, कर्नाटकामध्ये गेले ऐसा गोंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा एकच व्हावा. पण असलं व्हावं त्याचं नाम मुखात असलं पाहिजे. 4 माणसाच्या का होणार मुखात त्याचं नाम असलं पाहिजे. अरे माझा मुलगा चालला तर त्याच्या पाठीमागे 4 माणसं गेले पाहिजे. माझा मुलगा बसला तर त्याच्यापाशी 4 माणसं बसले पाहिजे. माझा मुलगा असं बोलत असला तर 4 माणसं त्याचे बोलणं ऐकायला पाहिजे. आणि एक दिवस कधीही एक जायचंच आहे असं मरून गेला तर 4 माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, तर जन्माला आलेलं सार्थक. का करायचे, डजन लेकर घेऊन आहे ते. एकाला कर्नाटकात गेल्यावर एका बाईला 12 लेकर होते. 12. मी म्हणले मावशी झोपताना कसं आरडताव, काय नाव ठेवलं म्हणले, कसं मोजताव म्हणले. ती म्हणली ताई तुम्ही 12 गावचं पाणी पिवलेलं पण तुमच्यापेक्षा हुशार मी म्हणली. मी लेकरावाची नावच असले ठेवली म्हणली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असली नावं ठेवली म्हणली. लोक लय हुशार आहेत महाराज. काय करायच्या 12 लेकर घेऊन एकच राहावा, पण असं राहावं महाराज. उत्तमची मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसं एक सुविचार होता बघा, मरावे परी कीर्ती रूपे. मग कधी कीर्ती राहते मामा, कधी लोकांच्या बनमी जाळ्यावर का बांधारे कोरल्यावर. काय जण तर भजनाला येत असणाऱ्याला सहित येऊ देत नाहीत, कीर्तनाला येत असणाऱ्या माणसाला सहित ढकलतात. असे कीर्तिवान असतात, त्यांची कीर्ती काय पाठीमाग राहते महाराज. काहीतरी कीर्ती पाठीमागं ठेवून मेलं पाहिजे. अरे मरण तर प्रत्येकाला आहे. येते नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. इथं राहण्यासाठी कोणी एक आलेलं नाही, फक्त इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे. नुसतं भजन करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला श्रेष्ठ फळ आहे असं काही नाही. इथं पात्र उचलण्यापासून कीर्तन करापर्यंत एकच फळ आहे, समान फळ देव दिलं आहे. फक्त इथं आलं पाहिजे, इथं पात्र उचललं पाहिजे, इथं सेवा केली पाहिजे. संसाराची तर भांडे कुणीही घासते, इथं परमार्थामध्ये आलं पाहिजे आणि इथं सगळी सेवा केली पाहिजे. चटई उचलल्यापासून पत्रवाळी उचलण्यापासून काम केलं तर श्रेष्ठ फळ आहे. इथं कीर्तन करायला गायनाचार्यालाच फळ आहे असं काही नाही, सगळ्याला समफळ आहे. फक्त इथं आलं पाहिजे, चांगलं धार्मिक कार्यामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. पण इथं काम करत नाही. आमचं धार्मिक कार्य आम्ही आताच म्हणलं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पण धार्मिक कार्यामध्ये त्याचा झेंडा नाही, त्याचा धाब्यावर झेंडा आहे, त्याचा धाब्यावर झेंडा चमकतो. मग काय फायदा जन्माला येऊन. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा इथं आल्यानंतर हे जे शरीर दिलेलं आहे, हे शरीर कशासाठी दिले. देवी दिला देह भजना गोमटा. ही काया एक अशी आहे, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. ही काया पंढरी आहे, आत्मधला आत्मा विठ्ठल आहे. इथंच आहे तुझं
आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्यापाशी देव आहे, पण आम्ही देवाला शोधण्यासाठी लांब चाललोय. कुठं चाललोय? आम्ही देव देव करत लांब चाललोय. असं लोकल देव करायला लांब जातात आणि तिकडच मरतात. आणि तिथं मेल्यानंतर फळ भेटते. मन श्रेष्ठ काही नाही असं. माझे सावता महाराज बसल्या जागी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. इथंच देव आहे. देव देव मानोनी तारे फिरते, देव देव मानोनी तारे फिरते. देवा नाही नावा, देवा नाही गाव. देवाला नाव नाही, गाव नाही, रूप नाही, ठाव नाही, ठिकाण नाही. नैनम छिंदाती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चैनम क्लदया तपो, न शोषयती मारुता. हे कळत नसेल तर अव्यक्त निराकार नाही जा अव्यक्त निराकार नाही जा आकार. त्याला आकार नाही, उकार नाही. अविनाशी देव आहे. तो कशानं कापला जाणार नाही, तो कशानं भिजला जाणार नाही. असा श्रेष्ठ असा देव तुमच्या आमच्यापाशी आहे. पण कधी दिसतो? असं दिसत नाही. पाहता पाहणे धुरी सारोनिया. ही बघण्याची दृष्टी जी आहे ते बाजूला काढली पाहिजे. ह्या दृष्टीने कधीच देव दिसत नाही. ही दृष्टी एवढी वाईट आहे, जे चांगलं बघत नाही आणि वाईट बघितल्याशिवाय राहत नाही, अशी दृष्टी आहे. मग ही वाईट दृष्टी बाजूला काढली पाहिजे आणि मधल्या दृष्टीनं, ज्ञानरूपी दृष्टीनं देव पाहिला पाहिजे. संतांनी अशाच मधल्या ज्ञानरूपी दृष्टीने देव पाहिले, म्हणून आपल्या पुढे सांगतात की आता दृष्टी पुढे ऐसा किंवा जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. त्या ज्ञानरूपी दृष्टीने देवाला पाहिलं आणि देवाला संतांचा उच्चारच असा झाला, देवा मी तुला पाहिलं, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. पाहता श्रीमुख सुखावले सांगितले. माझं सुख सुखावलं देवा. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. जिवे गोड तीन अक्षराचा रसन
अमृत जयास फिके पुढे. एवढं नामस्मरण आणि देवगोड आहे, त्याचा रस ज्यांनी घेतला त्यांनाच माहिती आहे, बाकीच्यांना काही माहिती नाही. आणि आम्हाला माहितीही करून घ्यायचं कसं नाही म्हणलं चक. महाराज जन्माला आल्यानंतर हा देह देवानी फुकट दिलाय का पैसा घेतला मावशी? इथं कीर्तनाला याला पैसे दिला का? तिकीट फाडले का असं? हा मुक्ताताईचं कीर्तन आहे, 10,000 रुपये तिकीट फाडांमध्ये प्रवेश करा असं झालं नाही महाराज. इथं पैसा लागत नाही, कारण अध्यात्म रूपी कार्य करायला पैसे लागतात, पण अध्यात्म ऐकायला पैसे लागत नाहीत. पैसा न लागे रुपया न ना लागे गवडी दमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो श्याम श्याम श्याम. पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी काहीच लागत नाही. फुकट आणि फुकट नामस्मरण आहे आणि ही देह सहित फुकट दिलाय. देवे दिला देह, भजनाला तर दिलाय पण फुकटही दिलाय. नाम फुकाचे, देह फुकट आहे, नाम फुकट आहे. मग काय अडचण आहे घ्यायला? अडचण काय? काहीच अडचण नाही, पण आमचं जन्म असाच वायपट चाललाय. न कळण्या वाचून ज्या विषयाला दिले ते विषय सोडतोय आणि ज्या विषयाच्या जे विषय करू नये त्या विषयाच्या पाठीमागे लागलोय, म्हणून आमचं जीवन व्यर्थ चाललंय. म्हणून संतांना सांगावं लागलं, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य चाललंय तुझं. हात जोडतात महाराज, हात जोडून सांगतात आयुष्य चालले आणि हे आयुष्य, हे जन्म पुन्हा मिळणार नाही. जन्म नाही रे अनेक, जन्म पुन्हा नाही. ह्या जन्मामध्ये देवाचं ओळख करून घेतली पाहिजे आणि देव आपलासा करून घेतलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या कायानं, ह्या वाचेनं, ह्या मनानं देवाचा दास झाला पाहिजे. आणि जोपर्यंत कायानं मनानं वाचेनं देवाचा दास होत नाही तोपर्यंत देव कळत नाही. मग दास व्हावं वाटतंय का झोपलेल्या मावशी? दास व्हावं वाटतंय का? कुणालाच हवा वाटत नाही, कुणालाच हवा वाटत नाही मामा दास. काल आलेल्या नवीन नवीन नवरीला, लगीन झालेल्या नवरीला सहित वाटतंय. असं टुक 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 सासूकड बघते, सासूच्या कमराच्या चवे बघते आणि बघत बघत विचार करते ती सून नवीन, कुठपर्यंत सासूच्या ताब्यात राहावं म्हणते ती सून. आणि काल आलेल्या नवरीला सहित वाटतंय माझे सासू सासरे मरावे आणि सासूच्या कमराच्या चाव्या माझ्याकडे याव्या. दास कुणाचं म्हणजे दास कुणाचाच व्हावं वाटत नाही. मग इथं संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा इथं दास झालं पाहिजे. मज पामराये काय थोरपण आणि पायाची वहाण. मज दास करी त्यांचा संत दासाचा. ही संतांना वाटलं तुम्हा आम्हाला आम्ही दास होतोय, पण कुणाचे? करे दास
दासोशी संसाराचा खर आम्हीही दास होतोय, संतही दास झाले, ह्याची व्हावी माझी आस. आणि जन्मोजन्मी तुझा दास ही संत दास झाले पण देवाचा झाले. तुम्ही आम्ही दास होतोय पण संसाराचा दास होतोय. खरं म्हणजे काय हो मला गाडो माहित आहे सगळं आम्हाला, पण कळतंय पण वळत नाही. आम्हाला वाटलं नाही आम्हाला सगळं कळालंय हो, पण इकडं संसार आहे इकडं परमार्थ आहे. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, हो या अपघात शरीराचा. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू पोट भरू, सांगा मी काय करू. आम्हाला वाटलं काय करू, इकडं जाऊ का इकडं जाऊ. एकही निधानी नव्हे त्यांची, एकही प्राप्त होणार गेले. आम्हाला संसारही प्राप्त होणार आणि परमार्थही, कारण आम्ही दोन्ही डगरीवर हात ठेवून चाललोय. मग इथं संसाराचा दास होण्यापेक्षा इथं परमार्थाचा या देवाचा दास व्हा. ज्या देवाच्यामुळं, ज्या देवामुळं आम्ही जगतोय त्याच्या सत्याने सगळं चलते. तुझी या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे वर्म जाणून शरण आलो, सगळं मी बोलविले मी चालविल्या सूर्यू चाले, मी हलविल्या प्राणू हले. ते जगाते चाळीता सगळं त्याच्या सत्यानं चलते, म्हणून त्याचा दास झाला पाहिजे. महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधित ना. महाराज म्हणतात त्याला बाधत नाहीत, काय तर विकार बाधत नाहीत.
एकदा कायेनं वाचेन, कायेनं म्हणजे या शरीरानं, वाचेन काय केलं पाहिजे? गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ह्या वाचेन गोड नाम स्मरण देवाचं केलं पाहिजे. कारण वाचन नामस्मरण का घेतलं पाहिजे? जे करायचे ते हे मन करत नाही आणि जिथे बसायचे तिथं बसत नाही. आम्ही फक्त शरीरानं बसतोय, मनानं बसतोय का? कोण कोण मनानं इथं बसले बर? मना ते धाव घेई, मन असं धावतोय महाराज. मन वढाळ वढाळ हिरव्या पिकातल, महाराज म्हणतात हिरव्या पिकातल ढोर किती हाकता हाकता पुन्हा येई पिकावर. मन एक असं वढाळ आहे आणि जिकडं मन जाईल तिकडं हे इंद्रिय जातात. कारण मन इंद्रियाचा राजा आणि त्याशी सर्व भावे पूजा. मन इंद्रियाचा राजा आहे. मन जिकडं जाईल तिकडे इंद्रिय जातात, पण मन चांगल्या ठिकाणी जातच नाही. आणि चांगल्या ठिकाणी मन रमतच नाही. वाईट ठिकाणाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं मनाला उपदेश केलाय. कायेनं, ह्या 3 शब्द वापरले. कायेनं, वाचेनं आणि मनानं, ह्या तिन्हीनं देवाचा दास झाला पाहिजे. आणि एकदा का दास झाला, काम क्रोध त्याशी बाधित ना, एकही विकार मग राहत नाही. पण आमच्यापाशी विकार एवढे आहेत, हे विकार आम्हाला सुधरू देना गेलेत. भजनाला यायचं म्हणलं, ज्याच्याकडे सत्ता आहे ते म्हणते काय भजन कीर्तन म्हणजे? ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याची ही गुरगुरी एवढी असते, त्याला भजन कीर्तन. ज्याच्यापाशी तारुण्य आहे त्याची ही गुरगुरी जास्तच असते. पण सत्ता, संपत्ती, तारुण्य या तिन्ही गोष्टीचा ज्याने दुरुपयोग केला तो महाभारतातला दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य या तिन्ही गोष्टीचा ज्याने सदुपयोग केला तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. ह्या तिन्ही गोष्टीचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. अरे सत्ता राहणारी आहे का? संपत्ती राहणारी आहे का? सगळं जाणार आहे, काहीच राहणार नाही. इथं काहीच राहण्यासाठी आलेलं नाही. फक्त एक देव सोडलं बाकीचं सगळं नाश पावणार आहे. इतर राहण्यासाठी कुणी आलं नाही. सत्ता राहणार नाही, संपत्ती राहणार नाही, तारुण्यही राहणार नाही. जो तारुण्यात दिसतो तो म्हातारपणात दिसतो का? जो आता जसा तारुण्यामध्ये दिसतो तो म्हातारपणात दिसत नाही. बारक्या लेकराची ये म्हणून गोंडस बाळ दिसल्यावर पप्पी घेते माणूस. तीच बाळ 50-60 वर्ष झाल्यावर त्याची पप्पी घेते का? तारुण्य संपणार आहे, सत्ता ही संपणार आहे. काहीच राहण्यासाठी आलेलं नाही. म्हणून याचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करा. महाराज सुंदर प्रकारे सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा ह्या कायेनं, ही सुंदर अशी काया तुला देवानं नरदेह दुर्लभ जाना, म्हणा म्हणले. वासुदेव वासुदेव म्हणा, हरिमुखी म्हणा, म्हणा हरिमुखी गाता हरपली चिंता म्हणा. काय काय म्हणा म्हणले? म्हणा कशासाठी? कारण ह्याच्यात आमचं हित आहे म्हणून म्हणा म्हणून सांगितले. ज्याच्यात हित आहे, आम्हाला हित फक्त
संसारातलं कळतं. 50ची 100 कशी करायचे, 500ची 1000 कशी करायचे, याचं हित आम्हाला कळतंय, पण परमार्थातलं हित कळत नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं, हित ते करावे देवाचे हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एक विधान. मन एक विध असल्याशिवाय भजनही कळत नाही, कीर्तनही कळत नाही. कारण मन भटकत जरी हिंडत असलं, मनोमार्गे गेला किंवा इथं जरी आपलं मन आणि चित्त नसेल तर वायपट गेले. चित्त नाही नामे तर देवा अखंड म्हणजे न खंड पडता सतत नामस्मरण आमच्या इथं चालू आहे. मग एवढं न खंड पडता नामस्मरण चालू आहे. ते नामस्मरण आम्ही ध्यानानं मनानं चित्त जाग्यावर ठेवून जरी ते नामस्मरण आम्ही श्रवण केलं आणि आचरणामध्ये आणलं तर आमचा फायदा आहे. 16 वर्ष झाले अजूनही आमच्यात काही बदल नाही. मग चित्त नाही नामी व्यर्थ चाललंय आमचं, व्यर्थ. असे तपच्या तप भजन करायला, तसे तपच्या तप सत्य करायलेत, पण आमच्यात काही बदल होत नाही. का बदल होत नाही? कारण आमच्या मधला मीपणाच जात नाही, आमच्या मधला अहंकारच जात नाही. एकानं चांगलं गायलं की दुसऱ्या गायना चरायला चांगलं वाटत नाही. इथलं सोडून बरं का. एकानं वाजवलं असे सत्यात भरपूर आहेत महाराज. एक कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराचं कौतुक करावं का त्याचं विटंबना करावी? कौतुक करावं. पण 2 कीर्तनकार एका बाबाच्या घरी गेले. एक कीर्तनकार पाया धुवायला मध्ये गेल्यानंतर त्या बाबाने विचारले, मध्ये गेलेले कीर्तनकार कसे आहे? तो ती कीर्तनकार म्हणते, काय बैल आहे बैल. आणि ती बाहेरून ती हात पाय धुवून मध्ये बाहेर आला. हे ना बसला, हे पाया धुवायला गेला. त्या बाबा ही हुशार होता. त्या बाबांना सांगितलं, ती कीर्तनकार कशी येतो? ती काय गाढव आहे म्हणली, गाढव. हे ना त्याला बैल आणि त्याला ह्याला. बाबा बी हुशार होते, एकाला गवत आणि एकाला कडबा टाकले. असं का बर? त्याने विचारले, बाबा असं का केला? तुम्ही तुमचीच ओळख करून दिलात. म्हणून मी पण अहंकार काढला पाहिजे. अहंकार गेला तुका म्हणे तो देव झाला, आणि अहंकार आला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकार काढून टाकलं पाहिजे आणि दास झाला पाहिजे. जोपर्यंत दास होत नाही तोपर्यंत आम्हाला परमार्थ काही कळतच नाही. दास झाला पाहिजे महाराज, दास झाला पाहिजे. लीनता आली पाहिजे. इथं आल्यानंतर एवढा जरी असला, 10 वर्षाचा जरी असला आणि त्याच्या गळ्यात माळ असली आणि त्याच्या गळ्यामध्ये विना जरी असला, 80 वर्षाच्या बाबांना त्याच्या पाया पडलंच पाहिजे. पाया पडे जन एकमेका, इथं पाया पडलंच पाहिजे. कारण तो पंढरीचा पांडुरंग तेच तो कसा आहे, कसा आहे हो? तो पंढरीच्या पांडुरंगाची शिकवणच तशी आहे. पंढरीच्या पंढरीच्या
माया पडे पंढरीच्या लोकांनाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. कारण शिकवणच तशी आहे. कसाही असू द्या, नीच असू द्या, उच्च असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवड कृपाळू तातडी उतावेळ. एवढं वाङ्मय, एवढं गोड आहे महाराज वाचल्यानंतर, एवढं गोड आहे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो याचा आपला अभिमान असला पाहिजे. कारण ह्या महाराष्ट्राच्या मातीचा कण ना कण संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे. सर्व संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे, कुण्या जातीमध्ये संत जन्माला आले हे कधीच देवानं पाहिले नाही. तुका म्हणे नोहे जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. कुण्याही जाती ती उद्या, फक्त ज्याच्या मुखात नामस्मरण आहे. आपण देवासाठी रडतोय यात काही नवल नाही. देव आपल्यासाठी रडला पाहिजे तर आमचा परमार्थ सफल झाला. कुण्या जातीमध्ये आहेत हे सावता महाराज बघितले का देवाने? देव स्वतः येऊन सावता महाराजांना भेट दिली आणि आपलंसं करून घेतले. इथं जाती सवे काम काहीच नाही महाराज, फक्त नामात एवढी ताकद आहे. नाम असं घेतलं पाहिजे. प्रेमाविन भजन, नाताविन मोती, अर्थाविन पोती, वाचून काय आवडीने हरिनाम घेसी, आवडीने नामस्मरण घेतलास, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपली जो चिंता करतोय, जो आपल्याला सांभाळतोय, याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. आम्हाला घरचा करता आठवतो, घरचा सांभाळणारा आठवतो, पण घरच्यालाही सांभाळणारा कोण आहे याच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे. एक माणूस घरातला करता माणूस क्षणाक्षणाला आम्हाला आठवतो, पण ब्रह्मांडाचा मालक, जगाला सांभाळणारा, पोषितो जगाशी एकलाच, एकटाच आहे महाराज. तो जगाला पोसवतो, त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्येक संत आम्हाला क्षणाक्षणाला आमचे डोळे उघडतात. उठा उठा, तुम्ही
बसलेले उठा म्हणले नाही, उठा, अंधकारामध्ये अज्ञानामध्ये आम्ही झोपलो, गाढ झोप मला अंधकाराची लागली, अज्ञानाची लागली, म्हणून उठा जागे वारे बंधू सोयरे सज्जन कोण आहे ते, माता पिता बंधू भगिनी, कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे, हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी, कुंभपाक जाचणी, येथे सोडविना कोणी एका, सद्गुरु वाचून एका देवाशिवाय कुणीच सोडू शकत नाही, बाकीचे सगळे सुखाची सोबते, जोवरी चळनगा देवा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाचा काजा, आपल्यापाशी पैशाचा खळखळाट आहे तोपर्यंत आपल्याला या बसा म्हणतात. हा, कोणच कुणाचं आहे, ही गाणं म्हणल्यासारखं वाटतं अध्यात्म म्हणजे, ही म्हणलं का सगळ्याला झोपी येऊ माता पिता बंधू भगिनी कोण आहेत कुणाचे महाराज, कोणच कुणाची नाही. नाही कुणाचे कुणी, हा, कोण कुणाचे नाही महाराज, मेल्यानंतर नेतात मशानीने मशानात नेतात, अग्नी देतात, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. हा, कोणच कुणाच नाही. मावशी बोर झाले का, चहा नाहीचे, हा काय का म्हणाव, मन माय म्हणले तुला गुत्त दिले सगळं म्हणावं, आपल्या हिताकरता चालू आहे महाराज, कोण नाही कुणाचं हे सांगताय मी. अचानक बाबा मेला, अचानकच एक बाबा मेला, आणि त्या घरच्या सासा सुनाचा प्लॅन होता आज तुपातला शिरा करायचा म्हणले. कोण कोणाचं ऐका इथं, आज तुपातला शिरा करायचा म्हणलं, मस्त पैकी पाव किलो तूप घातल्यामध्ये काजू घातलं, बदाम घातलं, केशर घातलं, काय काय घातलं ते सगळं काही घातलं, मस्त असं साजूक तूप असं घमघमाट सुटला आणि सुंदर प्रकारे शिरा तयार झाला. आणि आता तयार झालेला शिरा सासू सुनाचा प्लॅन होता, प्लेट घेतले, चमचा घेतले आणि त्या कढईतला शिरा प्लेट मध्ये घ्यायचा होता, इतक्यात म्हातारं गचकलं.
म्हातारा गचकल्याबरोबर ह्यांना कळालं. म्हातारी म्हणू लागली म्हाताऱ्याची, ह्या म्हाताऱ्याला आजच मरायचं होतं का, एवढा शिरा तर खाऊ द्यावं का नाही म्हणे. आता म्हातारीनं म्हणल्यावर सुनेला काय वाटलं असेल. सून तर जरा लांबलच आहे. सून म्हणू लागली खरंच माय म्हणली मामी इतके दिवस लुळाले ना आजच मेले म्हणली, शिरा केल्या खाऊ सहित दिली. झाकून ठेवल्या ती कढई मधला शिरा झाकल्या आणि जगाच्या लाजकाचा बाहेर आल्याने ओरडायला सुरुवात केल्या. इतकं बाई महिला इतकं सोरात रडतात महाराज, इतकं सोरात रडतात. मामा लई चांगले होते ओ मामा, लई चांगले होते मामा, कसं गेलं मला सोडून, हिला घेऊन जायचं होतं. असं रडायला लागल्या सगळं गाव गोळा झालं. यांचं ओरडणं सुरूच होतं, सासा सुनाचं ओरडणं सुरू होतं, गाव गोळा झालं. पण सुनाला तितक्यात शिरा आठवला घरातला. एवढ्या पब्लिक मध्ये मला कोण लक्ष देऊ लागले म्हणले, सून मध्ये गेली ती सगळा शिरा खाऊन पार केली. हेच वर्म फक्त सासूलाच माहित होतं. आता सून मध्ये गेली तेव्हा शिरा पार करणार ही सासूला वाटू लागली. मध्ये गेली आता हिनं शिरा पार करणार, हिचं रडण्यावर सहित चित्त नव्हतं ह्या सासूचं. आणि शिरा पार केली आणि पार करून मधून पुन्हा रडत आली. मामा कसं गेलं आता, मामीचं कसं होणार, रडायला सुरुवात केली. ही सासूलाच माहित होतं वर्म. सासू म्हणली माय मध्ये गेली तेव्हा हिनं काम केली आहे म्हणली. हळूच आपण बी उठली. लोकांना काय माहित आता उठतच असतात ना. उठली आणि सून बसली, सासू मध्ये गेली तर कढई रिकामी झालेली होती. सगळी कढई रिकामी झाली होती. ती कढई रिकामी झालेली बघितली आणि बोंबलतच बाहेर आली. ठलोलो माया केलेला गेला ग माय, रडतच बाहेर आली. केलेला गेला म्हणल्यावर सुनाला, आता सुनालाच वर्म माहित होतं. लोकांना वाटलं केलेला नवरा मेला, हिला करून दिलेला नवरा मेला असं म्हणलेलं काय की जगाला वाटलं. पण याचं वर्म सुनालाच माहित होतं. केलेला शिरा गेला असं सासू आमची म्हणलेले. ही वर्म तिला कळालं आणि ती सून म्हणू लागली मामी गेला तर गेला, दुसरा करून देते ओ मामी. याला म्हणतात नाही रे कोणच कुणाच नसते महाराज. फक्त यासाठीच आता सांगितले महाराज, फक्त ही जग खाण्यासाठी जगलाले. हे अंतकरण, हे मायाजाळ टिकायचं नाही, ही हास्याची गोष्ट नाही. सगळ्यांना तीच पाळी आहे महाराज, सगळ्याची ती. आणि कळालंय आम्हाला या 2 वर्षामध्ये आमचं कोण आहे ते. कोरोनाच्या काळामध्ये कळालंय का नाही, कोणच कोणाचं नाही महाराज. बाहेरून कुत्र्यासारखे भाकर फेकत होते, कुत्र्यासारखं आम्हाला लांब बसून पाणी देत होते, तरी पण आमचे डोळे उघडले नाही. अजूनही माझे म्हणून व्यर्थ गेला. ही माझं म्हणून व्यर्थ जाण्यापेक्षा, ह्या संसाराच्या जाळ्यामध्ये अडकण्यापेक्षा, ह्या संसाराचा खर म्हणजे गाढव होण्यापेक्षा, ह्या संसाराचा दास होण्यापेक्षा तुम्ही विष्णूचा दास व्हा. एकदा का विष्णूचा दास झालो, काम क्रोध त्याशी बाधित ना. काम क्रोध तुमच्या मनामध्ये विकार राहत नाहीत. फक्त ज्या विष्णूचा दास झालोय त्या विष्णूवर आमची काय असलं पाहिजे महाराज, दुसऱ्या चरणामध्ये विश्वासित स्वामीवरी
धावी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. ज्या विष्णूचा आम्ही दास झालो, ज्या विष्णूचा आम्ही दास झाल्यानंतर आमच्यामधले विकार नाहीसे झाले, पण त्या विष्णूवर आमचा विश्वास असला पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. आम्ही जरी त्या विष्णूवर त्या देवावर विश्वास ठेवलो तर तो देव त्याच्यापाशी असलेली धन दौलत संपत्ती आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही, तो आम्हाला भोगता केल्याशिवाय राहत नाही. कारण याचं जिवंत उदाहरण आमच्यापाशी आहे. वाटीभर दूध मागायला गेलेल्या उपमन्यूला शिराचा सागर, उपमन्यू शिराचा सागर देऊन टाकले. मांडी बापाची मागायला गेलेल्या ध्रुवाला आढळ पद दिले. म्हणून सकळ भोगिता होय त्यांचे. सगळं काही देणारा तो दाता आहे, म्हणून त्याचा दास व्हा असं जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. पण आम्हाला कधी कळते? आम्हाला कळत नाही. आमचं वय निघून चाललंय तरी पण आम्हाला काही कळत नाही. अरे लोक म्हणतात आत्ताच का वय आहे परमार्थ करायची, मग कधी आहे? मान हलल्यावर? हा कधी आहे? 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मधाना मग कैसा सावधान सावध सावधान माझे मना 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मधण. हे 10-20 वर्ष तर अशाच तारुण्यामध्ये निघून गेले. मग आमचं वय 30 वर्ष होती. दारी पुत्र मागे फिरती. हळूचा 30 वर्ष झाल्यानंतर माय बाप लग्न करून टाकतात. 30 वर्ष झाल्यानंतर लग्न होत आता काय 50 वर्ष झाले तरी लग्न होत नाही. 30 वर्ष झाली लग्न केल्यानंतर दारी पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. अरे सावध हो सावध हो सावध हो असं जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्येक संत आम्हाला सांगतात. निघून चालले तुझे 10 वर्ष निघून गेले, 20 वर्ष निघून गेले, 30 वर्ष निघून गेले, राहिले किती महाराज? म्हणून तर आम्हाला रामदास स्वामी एक अभंगामध्ये ह्या 10 चरणाचा अभंग आहे महाराज. ह्या 10 चरणाच्या अभंगामध्ये रामदास स्वामीने तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. बाबा निघून चाललं आयुष्य तुझं, कधी परमार्थ करणार? उठ जागे हो, सावधान कधी म्हणतात महाराज? सावधान सावधान शब्द ऐकला का कधी? झाले का नाही तुमचं? हा तर म्हणा नाही तर नाही तर म्हणा. झाले का? सावधान. कधी सावधान शब्द लिहिता तो? आता मला इथे येते वेळेस सावधान शब्द. पुढे रस्त्याचं काम चालू आहे, सावधान वाहने सावकाश चालवा. पुढे कुठंतरी धोका आहे, त्याच्या अगोदर सावधानतेचा बोर्ड लिहिलेला असतो. मग इथं आम्हाला रामदास स्वामीने काय सावधान व्हायला सांगितले? कुठं धोका आहे आम्ही याच्याकडे लक्षच दिलं नाही. आम्ही सावधान म्हणलं तरी पण खाली वाकुमाळा घालून घेतलो आणि अडकलो संसारामध्ये. म्हणून रामदास स्वामीला सांगावं लागलं, बाबा सावध हो. रामदास स्वामीला सावधान हा शब्द कळाला. जे मंडपातून पळून गेले अजून आलेच नाहीत. म्हणून तुम्हाला आम्हाला सावधानतेचा 10 चरणाचा अभंग लिहिला. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मधण मग कैसा सावधान. 30 वर्ष होती दारी पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. निघून गेले बाबा. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली कैसा झोरान जवळी. सावध सावधान वाचे मना नारायण. सावध सावधान वाचे मना नारायण. 50 वर्ष होती 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती. हलती दाताच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती त्याशी माता
बसल्याने उठवेना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तू झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे मना नारायण, सावध सावधान वाचे मना नारायण. 420 मिळून 80, 420 मिळून 80, मग तो झाला अपयशी, मग तो झाला अपयशी. पाणवीन मचली जैसी, जीव होता कासवेशी. सावध सावधान वाचे मना नारायण, सावध सावधान वाचे मना नारायण. मग वर्ष झाले 90, मग वर्ष झाले 90, बोलवे नाही एक शब्द, बोलवे नाही एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे मना नारायण, सावध सावधान वाचे मना नारायण. एक शतक पूर्ण झाला, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. काय सांगितले? 50 वर्ष झाली आणि 50 वर्ष झाल्यानंतर मग परमार्थाला येते इथं. म्हातारपणी थेटे फडसे खोकला, हात कपाळा लावून बसे. खोबऱ्याची वाटी झाले तसे मुख, गळ तसे नाक श्लेष्मपुरी. शेजारीन म्हणते मरणा का मेला, अनिला कंटाळा येणे आम्हा. एवढं कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा थोडं जगा, पण उत्तम कीर्ती पाठीमागं ठेवा. आणि उत्तम कीर्ती पाठीमागं ठेवण्यासाठी सावध झालं पाहिजे. अरे वर्ष निघून चालले तुझे, कधी सावध होणार मग? वर्ष झाले ना मग बोलवे ना एक शब्द. बोलता सहित येत नाही, बोली बंद झालं तर सहित असे हात हलवते, असं हात हलवते. पडलेलं हो, बाजावर पडलेलं हात हलवलं का लोकांना वाटतं हे ना कुठं तर गबाळ काय तर ठेवले काय की तेव्हा हात हलवले असं वाटत. गप्प पडायचं, बोली बंद झाल्यावर गप्प पडत नाही, उगाच हात हलवते, असं करू करू हात हलवते. लोकांना वाटतं इकडे ठेवले काय की म्हणून भिताड पाडून टाकते, कुठं तर काय तर गबाळ निघते काय की म्हणून भिताड पाडून टाकते. दुसरे हिकडला भिताड पाडतोय तर जास्त स्पीड सुरू होते. जास्त स्पीड सुरू झाली की लोकांना वाटतंय चुकली या वर्म फेरा पडे, आमचं वर्म चुकलं नाही, हिकडचं बी नसेल हिकडचं बी नसेल म्हणून पाठीमागलचं पाडते. रुपया भेटल नाही, पूर्ण घर पडून गेलं, 4 भिताड पडले. बाबाचं हात काय असं हलवायचे बंदच होईना. म्हणून रामदास स्वामी म्हणतात स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, संबंध तोडा. हात हलवायची काहीच गरज नाही. पण म्हाताऱ्याचा जीव संसारामध्ये खरं म्हणजे गाढवासारखा अडकलेला असतो. लोकांना वाटतंय बाबा घर पडलं सगळं, अजून बी तुमचे हात हललेत. बाबा काहीतरी केल्यापेक्षा काहीतरी करून बाबा 1 मिनिट बोलले पाहिजे. लाखाचं घर गेले म्हणले, 4ही पूर्वाने विचार केला. गळत पळत पळत गावामध्ये एक हॉस्पिटल होतं, त्या डॉक्टरला भेटले. जाऊन डॉक्टरला सांगितले, डॉक्टर साहेब आमचे बाबा 1 मिनिट का होणार बोलले पाहिजेत. डॉक्टर साहेब म्हणले बाबा बोलतील तुझे बाबा 1 मिनिट, पण 50,000 रुपये लागतील. काय लागेल? 50. जाऊ दे म्हणलं, लाखाचं घर पडले 50,000 काय म्हणले, गबाळ सापडलं का पटमन देऊन टाकू म्हणले. चला म्हणले. डॉक्टर साहेबांनी आले नाही, एकच इंजेक्शन दिलं, बाबा बोलायला सुरुवात केली. आता बोली बंद झालेले, बाबा बोलत नाहीत, पण दृष्टांतात सांगायचं म्हणलं तर बोलायला सुरुवात केली. मरलेले बाबा म्हणले, बाबा त्या 4ही लोकांना म्हणले इंजेक्शन दिल्या, अरे कार्ट्यानं 4 दिवसाच्या शिळ्या भाकरी खाऊन घर बांधलं तो म्हणले. रक्ताचं पाणी करून घर बांधलं तो, लाज वाटत नाही का घर पाडायला? लोकांनी म्हणले बाबा हात हल्लाल ते तुमचे कुठं ठेवला सांगा, 1 मिनिटाचा वेळ आहे, चटपण सांगा कुठं गबाळ ठेवला. हात हल्लाल ते तुमचे म्हणले. बाबा म्हणले बाबा हात गबाळ ठेवला म्हणून हलू ना गेला, शेजाऱ्याच्या बाईनं आपली पीठ चाळायची चाळणी नेली म्हणून हात हल्लाला. 10 रुपयाच्या पीठ चाळायच्या चाळणीमुळं 1.5 लाख रुपये गेले. ही आशा आहे महाराज लोकावाची. आशा मरलाल तर सहित काहीतरी कुठेतरी भेटेल का, ही पोरवाची आशा आहे. आणि म्हाताऱ्याची आशा चाळणीत आहे, मरलाल तर सहित हात हलवते. म्हणून स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, उठा सावध व्हा आणि स्मरण करा, स्मरण करा.
दास्यत्व स्वीकारा. एकदा का दास्यत्व स्वीकारलं काम क्रोध राहत नाहीत आणि काम क्रोध गेले. ज्या विष्णूचा आम्ही दास झालोय त्याच्यावर आमची विश्वास असला पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. तो देव देतो पण घेशी तेव्हा देशी. तो देव देतो पण अगोदर घेतो. काय घेतो तर फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा भाव घेतो. दुसरं काहीच देवाला लागत नाही. म्हणून भावानं आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. हातावरी करा. प्रेमानं भावानं हातावरी करा. ज्याला असतील त्याने करा. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण महाराज इथं जेवढं अधिकार टाळकऱ्याला आहे तेवढा जास्त त्याच्याहून जास्त अधिकार पकवाजाला. जेवढा पकवाजाचा अधिकार आहे तेवढा जास्त त्याच्यापेक्षा गायनाचर्याचा अधिकार आहे आणि गायनाचर्यापेक्षा जास्त अधिकार ऐकणाऱ्याला आहे. कारण मी सांगत नाही इथं, जो श्रवण करतो तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. अखंड चिंतन विठोबाचे ज्यांच्या तुम्ही भागवत गीता ऐकताय, भागवत कथा ऐकताय ते आमचे मोठ्या भगिनी हरिभक्त पारायण आशाताई महाराज राऊत यांच्या मुखवतवाणीतून तुम्ही भागवत कथा ऐकताय. कसं मरावं कसं जगावं हे जरी तुम्हाला कळत नसेल तर भागवत कथा भागवत गीता आम्हाला शिकवते. कसं मरावं ही शिकवते, कसं जगावं हेही शिकवते. ही नामस्मरणच एवढं गोड आहे. कारण या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये पहिल्या व्यासपीठ अधिकारी पासून शेवटच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत सगळ्या महिला कीर्तनकार आहेत. स्त्री शक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलेलं आहे ह्या मंडळाने. किती महान आहे. ही मी एक स्त्री आहे म्हणून माझा मोठेपणा मी सांगत नाही. स्त्री श्रेष्ठच आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्याच घरामध्ये लक्ष्मी नांदते असं आम्हाला काकड्यामध्ये सांगितलेलं आहे. स्त्री सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण काय काय जिथं स्त्री आहे तिथं यायला सहित नकार देतात महाराज. पण तेही एका माईच्या पोटातून आलेलं आहे, एका स्त्रीच्या पोटातून आलेलं आहे. आणि त्याला ही बायकोही आहे, त्याला ही पोरगी आहे. ही स्त्रीच आहे का नाही. मग स्त्रीचा अधिकार फार मोठा आहे. संत जनाबाई, संत सखुबाई, संत मुक्ताबाई अशा किती एक संत होऊन गेल्या. इथं सगळ्याला अधिकार आहे. नर नारी बाळे अवघे नारायण, नर नारी बाळे
अथवा नारी असो अवघे नारायण. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर या म्हणले सगळेजण. या रे लहान थोर. इथं उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणून आमच्या व्यासपीठ अधिकारी मीराताई महाराज, मीराताईच आहेत का व्यासपीठ अधिकारी? मीराताई महाराज शिंदे, ज्यांचं कथा आहे ते आशाताई महाराज राऊत आणि सर्वच कीर्तनकार आहेत. शेवटचं जागराचं कीर्तन आहे हरिभक्त पारायण आमच्या अश्विनीताई म्हात्रे, ते आमच्या गुरुवरे आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन केलेल्या गुरुवरे आहेत. सर्वांचं ह्या कीर्तनकारांचं इथं महिला भजनकरी आहेत, टाळकरी आहेत. सर्व महिलांचा म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करणाराच हा अखंड हरिनाम सप्ताह आहे असं म्हणायला काय अवगत ठरणार नाही. असे सुंदर प्रकारे सोहळा, या सोहळ्यामध्ये लाभलेले आमचे सर्वच टाळकरी मंडळी, गायक मंडळी, सर्वच विणेकरी असतील, चोपदार असतील, आमचे पेटी मास्तर असतील, पकवाजी मास्तर असतील, सुंदर प्रकारे सर्वांनी साथ दिली. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करून सांगतात की बाबा माणसानं जन्माला आल्यानंतर सुंदर प्रकारे नरदेह तुम्हाला सोन्यासारखं भांड तुम्हाला फुकट दान म्हणून दिले. म्हणून या कायेनं, ह्या वाचेनं, ह्या मनानं देवाचा तुम्ही दास व्हा. एकदा का दास झालो तुमच्या मनामधला विकार नाहीसा होतो. पण फक्त तुम्ही ज्या देवाचा दास झालो त्याच्यावर तुमचा दृढ विश्वास असला पाहिजे. एकदा विश्वासानं तुम्ही देवाचं भजन केलं तर तो देव सगळे काही असणारी धन दौलत संपत्ता जो भोगता आहे ते भोगता आपणाला केल्याशिवाय राहत नाही. एवढंसं मागितलं तर एवढंसं दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सकळ भोगिता होय त्यांचे. फक्त अगोदर देव देण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, जे आपलं चित्त आहे. Ah
करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहेत ते विश्वास तो कारी स्वामी वरी सता सकळ भोगिता होयता. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा जोपर्यंत आपलं चित्त निर्मळ करत नाही, कारण एक जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रण खाती सर्पतया. जोपर्यंत आपलं चित्त निर्मळ करत नाही तोपर्यंत समोर दिसणारा आपल्याला चांगला दिसत नाही. चित्त निर्मळ असलं तर समोरचा शत्रू सहित आम्हाला मित्र वाटतो. म्हणून चित्त निर्मळ केलं पाहिजे आणि चित्त निर्मळ झाल्यानंतर देव आपोआप येऊन आपल्यापाशी राहतो. आपण जरी साधं कीर्तनाला बसलो तर आपण जागा व्यवस्थित बघून बसतो. आपल्याला जरी बसायला व्यवस्थित चांगला स्वच्छ जागा लागत असेल तर तो देवाला येऊन बसण्यासाठी जागा कसा लागल? निर्मळच लागल. म्हणून चित्त निर्मळ केलं पाहिजे. ही निर्मळ चित्तामध्ये देव येऊन राहतो, पण अगोदर चित्त निर्मळ केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे प्रत्येकानं परमार्थ म्हणजे वेगळं काही दुसरं काहीच नाही, फक्त आपली संस्कृती जपून ठेवणं याला परमार्थ म्हणतात. परमार्थ काही वेगळा नाही महाराज, कारण ही संस्कृती जपून ठेवण्यासाठी ह्या संतांनी भरपूर असा त्रास घेतलेला आहे. पाहे महाध्वजेचे चिरगोट राया जतन करीना कष्ट. हे परमार्थाचा ध्वज फडकवण्यासाठी या संतांनी फार असं कष्ट घेतलेले आहे आणि ते कष्ट आपणाला आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे आणि आपण आपली संस्कृती जपून ठेवली पाहिजे. कसं राहिलं पाहिजे ह्या स्त्रीनं हे दाखवून दिलेलं आहे ह्या मंडळाने. स्त्रीला अधिकार आहे म्हणून स्त्रीनं कसंही वागलं तर चालणार नाही महाराज. स्त्रीनं आपली संस्कृती जपून ठेवली पाहिजे, कारण आता फॅशन निघाले. फॅशन ही आपली संस्कृती नाही महाराज. स्त्रीनं आपला अधिकार 50% आरक्षण भेटलंय म्हणून जसं आपल्याला आरक्षण भेटलंय तसं आपण राहिलं पाहिजे. कसंही नाचलं नाही पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे
ही परमार्थ जसं संत जनाबाईनं संत मीराबाईनं संत सखूबाईनं जपून ठेवला तसा परमार्थ तुम्ही आम्ही जपून ठेवणं आपल्या हातात आहे. आपलं लेकरू कसं निघलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. एकदा आपलं लेकरू बेवडं निघालं की महाराजाला मग म्हणतात, महाराज आमचं लेकरू बेवडंच निघाले. महाराजांना का डिकीत घालून यायचं का? आपल्याला कळलं पाहिजे. अरे 3-3.5 वर्षाचा शिवबा मावळ्यासोबत गावात तमाशा आला म्हणून मावळ्यासोबत तमाशा बघायला निघाला होता. पण ह्या राष्ट्रमाता जिजाऊनं 3-3.5 वर्षाच्या शिवबाच्या हाताला धरलं आणि त्या बाळाला शिकवण दिली. बाळा, अरे बाळा कुठे चाललास तू? म्हणले, बाळा तुला राजा व्हायचंय, तुला राजा तर व्हायचेच बाळा, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा व्हायचं. ही शिकवण आईची होती. म्हणून महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले. लहानपणीच शिकवण दिली पाहिजे. वल्ल्या बाबळीचं साल वल्ली काढल्या वाकवलं तरच वाकते. एकदा वाळल्यानंतर वाकवायला गेलं की ती मोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून वल्ले आहे तोपर्यंत वाकवायचा प्रयत्न करा. तुमच्या आमच्या हातामध्ये आहे ते. फक्त ही संस्कृती जपून ठेवणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून स्त्रीनं अगोदर पुढे पाऊल टाकत असताना 10दा विचार केला पाहिजे की माझा पाऊल चांगल्या ठिकाणी पडतोय का घाण ठिकाणी पडतोय, ह्याचा विचार आपण केलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट विचार करून करायचं, करून विचारात पडायचं नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार करून आपण परमार्थाला लागलं पाहिजे. ज्या उपदेश प्रकरणातील अभंग आहे तो अभंग सहित विचार करण्यासारखा आहे. विचार केला पाहिजे. तो उपदेश आमच्या अंतःकरणामध्ये रुजवला पाहिजे, आमच्या आचरणामध्ये आणला पाहिजे, आमच्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे. तर हे परमार्थ, तर हे अखंड हरिनाम सप्ताह केलेला फायदा आहे, नाहीतर काहीच फायदा नाही. आम्हाला आले कीर्तनकार 2-4 दृष्टांत सांगितले, विनोदी दृष्टांत सांगितले ना, आम्ही फुल्ल असं हसून निघालो. आमचा उद्धार कधीच होणार नाही. हसला म्हणजे उद्धार होणार नाही. काहीतरी आचरणामध्ये आणलं पाहिजे आणि 10तून एखाद्याचा तर विचार बदलला पाहिजे. 10तून 1 तरी घडलं पाहिजे. आम्ही घडलो, तुम्हीही घडा. ही संताची शिकवण आहे. आम्ही घडलो, यात काही नवल नाही. म्हणत हे जन न देखिले डोळा, येतो कळवळा म्हणून. आम्हाला कळवळा येतोय म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचं चित्त निर्मळ करा. देव तुमच्यापाशी आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. असा उपदेश प्रकरणातील अभंग तुमच्या समोर मी सोडवण्याचा प्रयत्न केला. लहान तोंडी मोठा घास. काही चुकून शब्द गेला असले तुमचं लेकरू म्हणून उधार अंतकरणाने माफ करा. झालेली शिवाय इथंच ईश्वरचरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा